फ्रेंड्स, आज आहे डिप्लोमा क्लासचा डे 3 आणि आजपासून स्टार्ट होणार आहे साडी ड्रॅपिंग सेशन. मी माझ्या डिप्लोमा स्टुडंट्सला 20+ ड्रॅपिंग शिकवते आणि त्यातल्या आज मी जवळपास 10 ते 12 ड्रॅपिंग शिकवणार आहे वेगवेगळ्या टेक्निकनी. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका, कारण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला, ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप साऱ्या नवीन टेक्निक शिकायला मिळणार आहे. तर बऱ्याच लोकांना सहावारची नऊवारसुद्धा प्रॉपर नेसवता येत नाही. फक्त ही 6 वारची नववार कोणाला जाईल माहिती का? ज्यांच्यासारखे थोडे स्लिम असतील किंवा अजून थोडंसं हेल्दी चालेल. आणि इतकी हाईट ठीक आहे, हिच्यापेक्षा थोडी हायटेड असेल अजून तर मग ती बसणार नाही. कारण काय होतं की जर हेल्दी असेल तर सीटचा भाग मोठा असतो आणि हायटेड असेल तर ते साडी पुढे 6 वारच्या नऊवारमध्ये मग तिथे तुम्हाला प्रॉपर नऊवारी साडीच लागणार आहे. ओके, ही 6 वारची नऊवार आहे. इथे आपण सोडणार आहोत 2 हात. किती? 2 हात इकडनं घेतलं, बॅक साईडनी दिसतंय ना? हो. दिसलं? 2 हात मिडलला तुम्हाला गाठ मारायची. इथे एक नॉट. इन केस जर समजा शालू वगैरे असेल तर त्याचा गाठ काय असतो, थोडा ब्रॉड असतो. मग ते गाठ मारल्यानंतर काय होतं की ते असं एकदम पुढे दिसतं आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण प्लेट्स टाकतो ते पोट अजून पुढे दिसतं. मग त्यावेळेस काय करायचं की तिथे तुम्ही स्टिच करून घ्या. स्टिच करून किंवा गननी सुद्धा तुम्ही स्टिच करू शकता. ओके, सगळ्यात पहिले आपण काय करणार आहे, हा वाला पदर कधी पण जो आपण खांद्यावर पदर टाकणार आहे ना, तो पदर आधी तुम्हाला सेट करून घ्यायचा आहे. इन केस तो जर एक्स्ट्रा असेल तुम्ही या साईडनी साडी परत ओढू शकता. मग हा पदर तुम्हाला उजव्या पायातनं टाकायचा आहे. उजव्या पायातनं टाकलं. बघून घ्यायचं की पदर छोटा होतोय का काय. जर छोटा झाला तर इकडनं साडी थोडी कमी करावी लागेल. निकिता येते का? हा जो पदर आहे हा तुमच्या क्लायंटच्या बॉडीच्या अकॉर्डिंग तुम्हाला घ्यायचा आहे. समजा चेस्ट साईज जास्त असेल तर हा पदर थोडासा मोठा द्या. नाही तर काय होतं की छोटा पदर घेतला तर तो सारखा इथून येतो, मग ते फोटोमध्ये चांगलं दिसत नाही. हिला आपण नॉर्मल रेग्युलर वाला घेऊ. ओके, पदर इथपर्यंत आला. सचिन, त्याच्यात पण ऑप्शन आहे की तू मध्ये मध्ये तो स्टॉप करू शकतो. पूर्ण बंद करण्यापेक्षा कंटिन्यू चालू न ठेवता लावायची आहे 3. इथपर्यंत क्लिअर? क्लिअर इथपर्यंत? आता हा पदर घ्यायचा आहे, हा इथे फिट करायचा आहे या साईड. 3 आधीच लावून द्यायची. दिसते? इथे 3 लावली. इथपर्यंत क्लिअर? आता हा वाला पार्ट ह्या पायातनं काढलाय. बऱ्याच वेळेस आहे ना अशा पण प्लेट्स घेतात. अशा प्लेट्स नंतर तुम्ही टक करू शकता. ह्या टाईप ज्यावेळेस तुम्ही घेतात ना, बॅक साईडनी जास्त पाय दिसत नाही.
लावा किंवा ब्राईडला तुम्ही इथे डायरेक्ट स्टिच केलं तरी चालेल. कधी कधी बसल्यानंतर सुद्धा पिन निघून जाऊ शकते. सुईदोऱ्याने प्रॉपर स्टिच करून लक्ष द्या. बघा मी याला इथे पी इतकं झालं. आता याला करायचंय प्रॉपर फिनिशिंग. ही होमेरो कंपनीची आयन आहे, ती तुम्ही ऑनलाईन पण मागवू शकता. काही नाही, फक्त आपण गरम करून घेतले, तुम्ही पाणी टाकायचं. तशी आपली स्टीम आयन असते ना, सेम तशीच आहे. आणि एकदम हलक्या हाताने तुम्हाला काही झटका नाही बसतोय. बघा हो, एक पाय थोडा वरती दिसतो, एक पाय थोडा खाली दिसतो. तुम्ही प्रॉपर नवारी जरी घातली ना तरी त्याच्यामध्ये एक पाय तुमचा दिसतोच. मेन काय माहिती का, तुमचे जे फोटोज असतात ना हे सगळे समोरून असतात, त्यामुळे हा पुढचा पार्ट एकदम प्रॉपर असायला हवा. नाही तर त्या पुढच्या ज्या आपण प्लेट्स केलेल्या आहेत त्या थोड्या असतात असेल तर चांगलं वाटत नाही. एकदम प्रॉपर अशा सेट करा. दिसतंय? बघा शेला वगैरे पण आहे का आपल्याकडे? टर्न कर तिकडं, पूर्ण टर्न कर. हात साईडला कर. तर 6 वर्षी नोवर घालणार असाल तर ब्लाउज पीस काढायचा. आता ही साडी बॅक साईड एवढी उरली, याला काय करायचं, काढायची किंवा गाठ सोडायची आणि इथून ओढायचं. दिसतंय? एक मिनिट इकडून नाही दिसत मला. इथून ओढायचं म्हणजे बॅक साईडला टाईट होईल. ही साईड टाईट केली. याच्या करायच्या आहे आडव्या प्लेट्स, जशा आपण पुढे करतो. त्याचा काठ उचलला, याला आणि याची करायची प्लेट. दिसतंय? आणि याला करायचे एक टप. आता हिना टप करायला ही साडी पुरत नाही येत का, तर मी इथे पिन लावून देणार आहे. त्याला धोती पॅटर्न. आता यामध्ये अजून प्रॉपर धोतीसाठी तुम्हाला साडी थोडी मोठी लागणार आहे, म्हणजे ब्लाउज पीस तुम्हाला अटॅच लागणार आहे. आपण थोडवाली ती साडी होती. या साडीसाठी तुम्हाला लागणार आहे ब्लाउज पीस अटॅच. कोणत्या साईडला? वेस्टच्या साईडला. सेम तसंच जशी आपण 6 वर्षी नवर घातली ना, सेम तशीच. सेम तसंच जसं आपण पहिली साडी नेसली ना, सेम तशी. पहिले पदर घेतला होता. आता हे पदर आपण का घेतो? कारण मग सेकंड साडीला इकडे पदर जास्त होता होता, तो का केला आपण या साईडला ओढून घेतला. त्या पिरियड मध्ये जर आपण आधी हा वाला पार्ट केला असता तर आपल्याला पूर्ण सोडावी लागली असती. पर्यंत क्लिअर? सेम तसंच आता आधीची धोती आणि ह्या धोतीमध्ये भरपूर फरक असेल. एकदम छोट्या 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 प्लेट्स. ही साडी त्यानंतर तुम्हाला राईट प्लेट्स मधून काढायचे आहे. जसं आपण स्टार्टिंगला फर्स्ट साडीला केलं होतं सेम तसं. आता ही जी साडी बघितली ना, ही साडी हाईटला पण
आहे. मग मॅटर करतो साडी पण कशी आहे. याचा करायचं आहे तुम्हाला पदर. पदर येतो ना, साडी नेसू का येते ना प्रत्येकाला. हो. आता हे तिच्या हातात देते, हे तुम्ही ब्राईडच्या हातात पण देऊ शकता आपल्याला. पदर मला जास्त मोठा नकोय, कारण मला बॅक साईडला पण धोतीच्या प्लेट्स यायला पाहिजे. म्हणून पदर जो रेग्युलर असतो तसा. तसं बघायला गेलं ना, तो पदर माहिती का केवढा येतो. आता हल्ली पदर इथपर्यंत काढतात. तसं बघायला गेलं तर पदर हा गुडघ्यापर्यंतच असतो, इथपर्यंतच घ्यायचा असतो. पण आता ती फॅशन निघाली लॉंग पदर. हा? 9 वाजेचा छोटाच काढतात. बाकीच्या प्लेट्स इथे हा एवढा पदर होता. आपण 6 वरच्या नंबरमध्ये काय केलं, हा पदर काय केला होता पुढे फिरवून घेतला. पण धोती स्टाईल साठी आपल्याला बॅक साईडला पण सेम इथे जसं आलंय ना, सेम इथे पण यायला हवं. म्हणून तिथे एवढा पदर हा सुटलाच पाहिजे. मग हा इथून थोडा टाईट ओढून घ्यायचा आणि याच्या करायचं आहे प्लेस. समजतंय ना. घेतला. आता याची दिशा कुठे येईल, तिकडे का तिकडे. ऑपोजिट साइड. तिकडे ना. आला बरोबर. जरा करायचंय इथं पिन लावून घ्यायची नंतर आणि याला टॉप पण सिक्युअर करायचं. बॅक साईड समजली. हा खाली तशीच राहील, खाली तशीच राहील. धोती पॅटर्न आहे ना, धोती म्हटल्यावर खाली थोडासा धोती राऊंड. समजली. 6 वर साडी, 6 वर साडी नेसवताना हा जो पदर आहे, बरेच लोक इकडून नेसवतात आणि बॅक साईडनी. तसं नाहीये. आपल्या पायाची, ह्या पायाची जी करंगळीची जी आहे ना, तिथपर्यंतच तुम्हाला नेसायचंय. जर तुम्हाला नसेल समजत तर काय करायचं, असं पाय ठेवायचा, पाय ठेवून मग असं पोचायचं. समजलं. बॅक साईडला नाही जायचं जास्त. आणि जर समजा सँडल वगैरे घालणार असतील, हिल्स असतील, तर मग आधी वेअर करून द्या. इथपर्यंत क्लिअर. मला हवंय ते का लक्ष द्या, तिकडे बघू नका. तिकडे शिकवलं तरी माझं लक्ष आहे का तुमच्या. इथून काय करायचं, थोडस सीट जवळ ना थोडं खाली घ्यायचं. काय होतं साईड इथे टाईट दिसत. या वेगळी चालताना बदल साडी नेसवली होती. आता याच्यात मी तुम्हाला वेस्टर्न बेंगॉली साडी दाखवणार आहे. एक येते तुमची बेंगॉली प्रॉपर, ती वेगळी आहे, आणि ही एक आहे थोडी वेस्टर्न बेंगॉली. यामध्ये काय करायचं, 6वाचाच पदर सेम असल्या असा घेतला, हा इकडनं आणला, पुढून टाकला. इथपर्यंत समजलं. काही कन्फ्युजन नाही. राहू इथे असंच आणि हिला लागते इथे. हा वाला पदर बॅक साईडचा हा घेतला, हा इथून काढायचा आहे पुढून, आणि फ्रंटनी पूर्ण पदर काढून घ्यायचा आहे. याला इथे बॅक साईडला, इथे या साईडला टक करायचं, इथे पिन लावून घ्यायचं.
पिन इथे पण लावू शकता. तर पदर मोठा असेल तर हा पिन इथे पण लावू शकता. आपण ह्या प्लेट्स तुम्हाला माहितीये कोणत्या दिशेने असतात? कोणत्या? जिथे खांद्यावर पदर आहे, ज्या खांद्यावर पदर आहे ना त्या खांद्याच्या दिशेनेच तुमच्या मिऱ्यांचा दिशा तिकडे असते, बरोबर? तेच जर तुम्ही गुजराती घेतली तर गुजराती कोणत्या साईडला येते? ह्या साईडला. मग आपण गुजरातीच्या मिऱ्या कोणत्या साईडला करतो? ह्या साईडला. पण बेंगॉली साडीमध्ये इथे पण पदर येतो आणि प्लस इथून पण पदर येतो. मग याच्यात तुम्ही इकडे पण टाकू शकता प्लेट्स किंवा ह्या साईडला पण टाकू शकता. क्लिअर? म्हणजे त्याच्यात याच्यामध्ये त्याच्यात होती प्रॉपर आपण एक धोती स्टाईल, 3 चौथी होती शेला, 5वी सहावार साडी, 6वी पण आता एक स्टार्ट. बॅक साईडला हा फ्लो असंच राहील. समजते? पण एक सहावार साडीमध्ये नाही बसणार ही देवसेना साडी. याला तुम्हाला साडी मोठीच लागेल. इथे नऊवारी साडी किंवा याला ब्लाउज पीस अटॅच. अशा प्रकारे आपल्या आज 12 ड्रेपिंग कंप्लीट झाली आहे. उरलेल्या साडी आपण उद्या घेणार. आता तुम्हाला करायचं प्रॅक्टिस. त्याआधी लंच ब्रेक खाऊन घ्या आणि मग प्रॅक्टिस करा.